नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 तर पहा मित्रांनो, पोलीस भरतीच्या जवळपास मित्रांनो 20+ जिल्ह्यांच्या ग्राउंडच्या ज्या मित्रांनो तारखा जाहीर झालेल्या आहे. तर 20+ जिल्ह्यांचं ग्राउंड मित्रांनो कधी होणार आहे हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. तर प्रत्येक जिल्ह्याच्या ग्राउंडच्या तारखा ज्या मित्रांनो आलेल्या आहे, त्याचबरोबर पोलीस भरतीचे ज्या मित्रांनो हॉल तिकीट कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. आणि सर्व जिल्ह्यांच्या ग्राउंडच्या तारखा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे 20+ जिल्ह्यांच्या. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जवळपास जे 20+ जिल्ह्यांच्या ग्राउंडचे ज्या मित्रांनो या ठिकाणी तारखा आल्या आहेत. तर मी तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा सर्वात आधी दाखवून देतो. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, पोलीस भरती कोल्हापूरचं जे मित्रांनो ग्राउंड बनणं चालू आहे. आणि हे जे ग्राउंड आहे हे जे मित्रांनो 19 जूनपासून जे चालू होणार आहे. कोल्हापूर जे चालकचं हे ग्राउंड असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता आहे की ठाणे शहरचं या ठिकाणी ग्राउंड बनणं चालू आहे. तर ठाणे शहरचं सुद्धा ग्राउंड मित्रांनो 19 जून 2024 पासून सुरू होतं. त्याचबरोबर पहा मित्रांनो, SRPF गट क्रमांक 4 नागपूर, तर इथचं जे ग्राउंड आहे हे जे मित्रांनो बनणं या ठिकाणी सध्या चालू आहे. तुम्ही या ठिकाणी रोडावर बघू शकता, ठीक आहे. त्याचबरोबर जे 5 किलोमीटरचा हा जे मित्रांनो ट्रॅक असणार आहे. तर ग्राउंड बनणं चालू आहे. तर कधीही मित्रांनो या ठिकाणी SRPF गट क्रमांक 4 नागपूरची ग्राउंडची तारीख कधीही येऊ शकते. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मित्रांनो पुणे लोह मार्गचं जे ग्राउंड आहे, तर हे जे या ठिकाणी 19 जून 2024 पासून सुरू होत आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. उपरोक्त संदर्भ या विषयाने सविनय सादर करण्यात येते की दिनांक 19 जून 2024 पासून लोहमार्ग पुणे जिल्ह्याची पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत आहे. त्याकरिता आपल्या पोलीस ठाणे व शाखेकडे असणारे व्हिडिओ कॅमेरे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई लोहमार्ग, तर मुंबई लोहमार्गचं ग्राउंडसुद्धा मित्रांनो 19 जून 2024 पासून सुरू होत आहे. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी 19 जून 2024 पासून 19 जून 2024 रोजीपासून मुख्यालय घाटकोपर येथे पोलीस भरती 2022-23ची प्रक्रिया सुरू होत आहे, ठीक आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, आता परवा जे या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्याची ग्राउंडची तारखा ज्या मित्रांनो जाहीर झाल्या. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी वेळापत्रक जे ग्राउंडचं या ठिकाणी आलेलं आहे. तर 100% मित्रांनो ग्राउंड होणार आहे. तर ग्राउंड तुम्ही या ठिकाणी फिजिकलची तयारी चालू ठेवा. असं नका समजू की बा पाऊस वगैरे येत आहे तर ग्राउंड होणार नाही, बा दिवाळीनंतर होणार आहे. तर असं जे मित्रांनो तुम्ही सोचू नका, ठीक आहे. कारण की या ठिकाणी ग्राउंडचं वेळापत्रक पूर्ण आलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. उपरोक्त संदर्भ विषयानुसार सविनय सादर करण्यात येते की नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून सन 2022-23 मधील पोलीस भरती संवर्गातील रिक्त असलेल्या एकूण 151 पदांकरिता दिनांक 19 जून 2024 पासून पोलीस भरती 2022-23चे नियोजन करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता 8,617 जागा होत्या या ठिकाणी. आणि 19 जून 2024 पासून उमेदवारांना शारीरिक चाचणीकरिता खालील नमूद वेळापत्रक निश्चित केलेले आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, जे 19 जूनला 500 विद्यार्थी बोलवला आहे, 20 जूनला या ठिकाणी 500 विद्यार्थी, 21 जूनला या ठिकाणी 700 विद्यार्थी. त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता या इकडे सुद्धा या ज्या मित्रांनो ग्राउंडच्या तारखा आहे. तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट काढू शकता ज्यांनी सुद्धा नंदुरबारला फॉर्म भरला असेल ती. आणि या जिल्ह्यांचे सुद्धा ग्राउंडच्या तारखा जाहीर झाल्या. लातूर पोलीस झालं, त्याचबरोबर मीरा भाईंदर झालं, वसई विरार, त्याचबरोबर नाशिक ग्रामीण, रत्नागिरी पोलीस भरती, जालना SRPF गट क्रमांक 3, SRPF बिरसी कॅम्प गोंदिया, SRPF सोलापूर, सिंधुदुर्ग पोलीस भरती. तर हे सुद्धा 19 जूनपासून होण्याचे जास्त चान्सेस आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी धुळे जिल्हा या ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. तर धुळे जिल्ह्याचा सुद्धा 19 जूनपासून होण्याची जास्त शक्यता आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी पुणे लोकमार्ग बघू शकता. तर 10 जून तारीख दिली होती, पण या इथलं ग्राउंड जे मित्रांनो सुरू झालं नाही. तर 19 जूनपासून होण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर तुम्ही मीरा भाईंदर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर मीरा भाईंदरचं जे ग्राउंड आहे हे 10 जूनपासून सांगितलं होतं. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयामध्ये दिनांक 10 जून 2024 पासून सुभाषचंद्र बोस मैदान येथे पोलीस भरतीकरिता उमेदवारांना शारीरिक चाचणी होणार आहे. तर 20 जूनला काही कारणाने जे मित्रांनो ग्राउंड झालं नाही, तर हे 19 जूनपासून होण्याची दाट शक्यता आहे.
त्यानंतरचा जो जिल्हा आहे तुम्ही बघू शकता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड. तर या ठिकाणी 19 जून 2024 रोजीपासून सशस्त्र पोलीस शिपाई यांची 230 रिक्त पदांची भरती घेण्याचे नियोजन आहे. त्या अनुषंगाने या कार्यालयाच्या आस्थापनेवरील एकूण 14,762 उमेदवारांचे आवेदन अर्ज प्राप्त झाले आहे. खालीलप्रमाणे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंडच्या आस्थापनेवरील परेड ग्राउंडवर सशस्त्र पोलीस भरतीकरिता शारीरिक व मैदान चाचणीकरिता नियोजन करण्यात येत आहे. आणि या ठिकाणी तुम्ही ग्राउंडच्या तारखा बघू शकता. SRPF गट क्रमांक 5 दौंडच्या 19 जूनला सुद्धा या ठिकाणी 500 विद्यार्थी बोलवले आहे, 20 जूनला 700 विद्यार्थी बोलवले आहे, 21 जूनला 1000 विद्यार्थी, 22 जूनला 1000 विद्यार्थी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता रविवारी जे मित्रांनो सुट्टी असणार आहे. ठीक आहे, 14,762 फॉर्म आले होते या ठिकाणी. तर ज्या ठिकाणी कमी अर्ज आले तर तिथलं ग्राउंड सर्वात आधी होतं. आणि तुमचं सुद्धा ग्राउंड कधी येऊ शकते. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये ज्या मित्रांनो फॉर्म भरला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतरचा तुम्ही जिल्हा बघू शकता मित्रांनो ठाणे शहर. तर ठाणे शहरचं जे ग्राउंड आहे हे 19 जूनपासून चालू होत आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पोलीस भरतीची प्रक्रिया 19 जून 2024 रोजीपासून कागदपत्र पडताळणी, शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी घेण्यात येणार असल्याने त्या अनुषंगाने आपण खालील नमूद केल्याप्रमाणे तात्काळ कार्यवाही करून पूर्तता अहवाल या कार्यालयात सादर करावा. ठीक आहे. तर 19 जूनपासून जे मित्रांनो या ठिकाणी ठाणे शहरचं ग्राउंड होतं आणि ग्राउंड बनणं सुद्धा चालू आहे ठाणे शहरचं. त्यानंतर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो पोलीस भरती अकोला जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे हे सुद्धा 19 जूनपासून चालू होत आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर उपरोक्त संदर्भ विषयांमध्ये अकोला जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई एकूण 195 पदा भरण्याकरिता दिनांक 19 जून 2024 पासून पोलीस मुख्यालय अकोला येथे पोलीस भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालय अकोला येथे आयोजित करण्यात आली असून त्या अनुषंगाने उमेदवारांची शारीरिक चाचणी, मैदानी चाचणी, मूळ कागदपत्र तपासणी याबाबत कळवण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट जिल्हा बघू शकता परभणी जिल्हा. तर परभणी जिल्ह्याचा सुद्धा ग्राउंड 19 जूनपासून आहे. 19 जून 2024 पासून सुरू होत असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने. ठीक आहे. तर 19 जूनला जे मित्रांनो परभणीचं ग्राउंड या ठिकाणी होत आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली जिल्हा. तर गडचिरोली जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे तर हे या ठिकाणी तुम्ही बघू शकता 19 जून 2024 पासून गडचिरोली जिल्ह्याचं ग्राउंड जे मित्रांनो सुरू होत आहे. तर आतापासून तयारी लागा. ठीक आहे. 19 जूनपासून जे हे गडचिरोली जिल्ह्याचं सुद्धा ग्राउंड सुरू होत आहे. त्यानंतर रायगड बॅट्समन. तर रायगड बॅट्समनचं जे ग्राउंड आहे हे 21 जून 2024 पासून सुरू होत आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 21 जून 2024 पासून सुरू करण्याचे व दरवर्षी पोलीस भरती प्रक्रिया ही पोलीस मुख्यालय रायगड अलिबाग परेड येथे राबवण्यात येते. तथापि अद्याप पावसाळा सुरू झाला असल्याने पोलीस मुख्यालय रायगड अलिबाग परेड मैदान येथे पाणी साचून चिखल होत असल्याने त्या ठिकाणी पोलीस भरती प्रक्रिया राबविणे अडचणीचे होत असल्याचे भरती प्रक्रिया जिल्हा क्रीडा संकुलन नेहरू तालुका अलिबाग जिल्हा रायगड या ठिकाणी घेण्याचे नियोजन आहे. ठीक आहे. तर पाणी चिखल असला तरी सुद्धा मित्रांनो दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी ग्राउंड होणार आहे दुसऱ्या मैदानावर. त्याचबरोबर मित्रांनो SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया. तर इथलं ग्राउंड मित्रांनो बनणं चालू आहे. तर माझा मित्रांनो त्या ठिकाणी जे मित्रांनो आहे कार्यरत आहे. तर SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदियाचं जे ग्राउंड आहे हे 19 जूनपासून सुरू होऊ शकते. ठीक आहे. तर इथलं ग्राउंड बनणं चालू आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जे मित्रांनो आता हॉल तिकीट कधी येणार आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की बा आता 13 जून आजची तारीख 13 जून आहे आणि 19 जूनपासून ग्राउंड आहे. 7 दिवस तर झाले. आता नेमके हॉल तिकीट येणार आहे की नाही येणार आहे, कधी येणार, नेमकं ग्राउंड होणार आहे की नाही होणार आहे, असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. तर तुम्हाला मी आता सांगून देतो जे तुमचं ॲडमिट कार्ड आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी टेन्शन वगैरे घेऊ नका. 19 जूनला त्यांनी ग्राउंडची तारीख सांगितली आहे ना. तर 17 जूनपासून मित्रांनो तुमचे हॉल तिकीट येणार आहे. 17 जूनला जर नाही आले तर 15 जूनला येणार आहे. 15 ते 17 जूनला मित्रांनो तुमचे हॉल तिकीट येणार आहे. तर फिजिकलची तयारी जबरदस्त चालू द्या. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.